तर नरहरी झिरवाळ यांनी लाडकी बहिणीच्या हप्त्याबाबत केलेल्या विधानावर मंत्री उदय सामंत यांनी सारवासारव करत उत्तर दिलं। तर बहिणींमुळे सत्तेत बसलात त्यांना फसवू नका असा पलटवार जितेंद्र आव्हाडांनी केला। साहेब काय म्हणाले मला माहित नाही, परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जो त्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो। त्याच्यामुळे त्या विषयावर देखील व्यवस्थित आमचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्याबाबत देखील योग्य वेळी ज्यावेळी निर्णय घ्यायचा असेल ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार। एक ज्येष्ठ मराठी साहित्यिकांनी म्हटलं आहे आपल्या पुस्तकामध्ये की विस्मृती ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे। आपलं काम झालं ना, लाडक्या बहिणींनी आपल्याला निवडून दिलं ना, मग आता आम्ही बोललोच नव्हतो 2100 रुपये। अरे ज्या बहिणींनी निवडून दिलं त्यांना तर फसवू नका, महाराष्ट्राला फसवताय ती गोष्ट वेगळी। अरे पण ज्या बहिणींमुळे सत्तेवर येऊन बसला त्या बहिणींना तर फसवू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।